हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या सोमवार 27 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? आजच्या एपिसोडमध्ये विक्रांतच्या घरी मोठा धिंगाणा झालाय. विक्रांतवर आमदार शिर्के खूप चिडला. त्याला म्हणाला, तू शंड आहेस, तू बांगड्या घाल बांगड्या, तू त्या तीर्थाला इथे लग्न करून नाही आणू शकला, तुला काही जमत नाही, माझ्या तुकड्यांवर जगणारा कुत्रा आहेस तू कुत्रा. आणि हे सगळं ऐकून विक्रांतची सटकली आणि विक्रांत म्हणाला, मी शंड नाहीये दिग्विजय शिर्के, तू ये तू तू त्या राजकारणाच्या मागं शेपूट हलून हलून आमदार बनला आणि मला शंड म्हणतोस. आणि विक्रांतने चक्क स्वतःच्या बापाचा दिग्विजय शिर्केचा गळा दाबला. फ्रेंड्स, हा सीन खूपच खतरनाक होता. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच शौर्य विजयावर खूप चिडतो आणि विजयाला म्हणतो, मॉम हे तू काय बोलतीयेस, फक्त ऊर्जामुळेच आज तीर्था सुखरूप घरी परतलीये. तीर्था म्हणते, हो मॉम, तू हे चुकीचं बोलतीये, या सगळ्यात ऊर्जा वहिनीची काही चूक नाहीये, फक्त तिच्यामुळेच आज मी सुखरूप आहे, माझं लग्न त्या विक्रांतशी नाही झालं. तर विजया चिडून म्हणते, तीर्था तू गप्प बस, तुला काही कळत नाही. शौर्य आदित्यला टेन्शन येतं की ही बाई काही गप्प बसणार नाहीये. विजया चिडून म्हणते, जेव्हापासून ही मुलगी या घरात शौर्याची बायको म्हणून लग्न करून आली ना, तेव्हापासून या घरात सगळ्या वाईटच गोष्टी घडताय, काही चांगलं घडतच नाहीये. ऊर्जाला खूप वाईट वाटतं. शौर्य म्हणतो, मॉम काय बोलतेस ते तुझं तुला तरी कळतंय का? तर विजया म्हणते, हो खरं बोलते मी, जर ऊर्जा आणि शौर्याचं लग्न झालं नसतं तर ती अर्पिता वेडी झाली नसती, तिच्या डोक्यावर परिणाम झाला आणि त्याचाच बदला घेण्यासाठी तीर्थाला त्या शिर्केंनी किडनॅप केलं. शौर्य चिडून म्हणतो, पण मॉम तसंही मी त्या अर्पिताशी लग्न करणार नव्हतोच. तीर्था म्हणते, आणि मी सुद्धा त्या विक्रांतशी लग्न करणार नव्हते. विजया म्हणते, अरे पण ते नंतर झालं असतं ना, ही ऊर्जा या घरात आली म्हणून हे सगळं होतंय, त्यांचा आपल्या कुटुंबावर राग आहे, ऊर्जामुळेच या सगळ्या गोष्टी घडताय. तीर्था किडनॅप झाली ऊर्जामुळे, तीर्थावर आज जी परिस्थिती आली ती ऊर्जामुळे, हे सगळं ऊर्जामुळे झालंय. तेवढ्या शौर्य पुढे येतो आणि ऊर्जाचा हात सगळ्यांना दाखवतो आणि म्हणतो, मॉम पहा, ऊर्जाचा हात एवढा भाजलाय कारण जेव्हा तीर्थाच्या साडीच्या पदराला आग लागली होती ना, तेव्हा ऊर्जाने स्वतःच्या हाताने ती आग विझवली. तिने स्वतःच्या जीवाचा विचार नाही केला, तिने फक्त तीर्थाला वाचवण्याचा विचार केला. आणि आज तू ऊर्जालाच दोष देतीये की ऊर्जामुळे हे सगळं झालंय. मॉम तू खरंच खूप चुकीचं बोलतीये. हे ऐकून घरातील सगळ्यांना मोठा धक्का बसतो, पण विजयाच्या डोक्यात काही प्रकाश पडत नाही एवढं मात्र खरं. विजया चिडून म्हणते, हाच तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, या ऊर्जाला सगळं क्रेडिट स्वतःलाच घ्यायचं असतं, सगळं मीच केलं, माझ्यामुळे सगळं होतंय असं तिचं मत आहे आणि त्यासाठीच ती हे सगळं करत असते. घरातील सगळ्यांना वाटतं की विजया किती चुकीच्या ट्रॅकवर चालली आहे, ती असं का बोलतीये. दिव्याला मात्र भलताच आनंद झालेला असतो आणि विजया चिडून म्हणते, शौर्य या तीर्थाने सगळं क्रेडिट घेण्यासाठी हे सगळं केलंय आणि तिनेच तुला सांगितलं ना की पोलिसांना कॉल करायचा नाही. तुम्ही जर वेळीच पोलिसांना कॉल केला असता तर तुम्हाला एवढी धावपळ करत यायची गरजच पडली नसती. या ऊर्जाने तुला सगळं पढवलंय. आणि शौर्य तू जोरात गाडी चालवत होता, गाडी चालवताना तुझा अपघात झाला असता तर आपण काय केलं असतं आणि तुम्हाला यायला उशीर झाला असता, तोपर्यंत तीर्थाचं लग्न लागून गेलं असतं तर काय केलं असतं तुम्ही. ऊर्जा म्हणते, सासूबाई तुम्ही चुकीचं समजताय, मी शौर्यला नाही सांगितलं की पोलिसांना कॉल करू नको. तर विजया चिडून म्हणते, तुला म्हटलंय ना गप्प बस, एक शब्द सुद्धा तू बोलायचा नाहीये, कारण तू बोलतेस ते खोटंच बोलते. शौर्य चिडून म्हणतो, मॉम असं काही नाहीये, ऊर्जा कधीच खोटं बोलत नाही. विजया चिडून म्हणते, बस झालं शौर्य, जेव्हापासून या मुलीशी तुझं लग्न झालंय ना, तू फक्त एकच काम करतोय, तिच्या मागे मागे करतोय, तिची बाजू घेतोय आणि ती कशी चुकीची नाहीये हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय. जेव्हापासून तुझं तिच्याशी लग्न झालंय ना, तू स्वतःला हिरो समजायला लागलाय. जसं त्या ऊर्जाला सगळं स्वतः करायचं असतं तसंच तुला सगळं स्वतः करायचंय. तू घरी फोन करून का नाही कळवलं? येथे घरातली माणसं काही मेली होती का? सगळ्यांनी जर मदत केली असती तर गोष्टी नीट घडल्या असत्या ना. पण नाही, तुम्हाला दोघांना सगळं क्रेडिट स्वतः घ्यायचं होतं आणि तू सुद्धा या ऊर्जाच्या बोलण्याला बळी पडलाय.
ऊर्जा, शौर्य, आदित्य, आजी सगळ्यांना खूप वाईट वाटतं की ही विजया हे सगळं काय बोलतीये. आणि इकडे आमदार शिर्के विक्रांतवर खूप चिडलेला असतो. आमदार शिर्के विक्रांतला जाब विचारतो, काय बोललास तू? मी फेल्युअर आहे, मी लुझर आहे. अरे तू कोण आहेस मग? माझ्या पोटी जन्माला आला म्हणून असं आयुष्य जगतोय, खातोय, पितोय, मजा मारतोय, माच करतोय, माझ्या तुकड्यांवर जगणारा भिकारी कुत्रा तू. हे ऐकून विक्रांतला जबर धक्का बसतो. अर्पिता आणि सुवर्णा सुद्धा घाबरतात. आमदार शिर्के म्हणतो, काय केलंस ते तू आयुष्यात? काय केलंस? फक्त माझ्या तुकड्यावर जगलास तू. दुसरं कर्तृत्व काय तुझं? एक दमडी रुपया तरी कमवलाय का तू? आणि कमवण्याच्या लायकीचा तरी आहेस का? त्या पद्माला किडामुंगी समजतोस, तिची लायकी काढतोस. अरे ती तुझ्यापेक्षा लाखपटीने बरी आहे. दिवस रात्र काबाड कष्ट करून ती स्वतःच्या कुटुंबाचं पोट पाळते, वाईट काम चुकीचं काम करत नाही. आणि नालायका, तू तिच्याबरोबर एवढं वाईट काम केलंस. तू नालायक आहेस, तू एक नंबरचा नालीतला गटारीतला किडा आहेस आणि तू तिला असं बोलतोय. हे सगळं ऐकून विक्रांतचे डोळे मोठे मोठे होतात. त्याला आपल्या बापाचा खूप राग आलेला असतो. आमदार शिर्के म्हणतो, आणि काय कामाचं रे तू? एकही काम नीट करू शकलेला नाहीये. त्या तीर्थाला किडनॅप करायला गेला होता ना? जमलं का तुला? केलं का तिच्याशी लग्न? नाही जमलं ना? आला शेपूट हलवत माग. शंढ कुठला शंढ, एक नंबरचा शंढ आहेस तू. हे ऐकून विक्रांतला जबर धक्का बसतो. अर्पिता आणि सुवर्णा सुद्धा खूप घाबरतात. आमदार शिर्के म्हणतो, आणि तू मला शंढ म्हणतोयस? अरे तुझ्यात जर दम असताना तर तीर्थाशी लग्न करून तिला या घरात घेऊन आला असता. आता शेपूट मागे घालून पळून नसता आला येथे. आणि मला शंड म्हणतोयस तू? मर्द असताना मर्द तर तिच्याशी लग्न केलं असतं. ना पद्माशी लग्न करता आलं, ना तीर्थाशी लग्न करता आलं. आणि सगळीकडे माझ्या जीवावर, माझ्या पैशावर माच करत फिरतोयस तू. विक्रांतला खूप राग येतो. तो चक्क आपली मूठ आवळतो आणि आमदार शिर्के चक्क त्याच्या बायकोच्या सुवर्णाच्या हातातील बांगड्या काढतो आणि विक्रांतच्या अंगावर फेकून देतो आणि म्हणतो, या बांगड्या घाल बांगड्या. आजपासून मी समजेल की मला एक नाही तर दोन दोन मुली आहेत. विक्रांतचं आता सगळं संपतं. या आमदार शिर्केने, त्याच्या बापाने चक्क त्याला मुलगी म्हटलेलं असतं, बांगड्या घाल म्हटलेलं असतं, शंढ म्हटलेलं असतं, तो मर्द नाहीये असं म्हटलेलं असतं. आमदार शिर्के चिडून म्हणतो, तुझ्यात जर एवढा दम असताना तर तू त्या तीर्थाशी लग्न करून आला असता. आणि तुझ्यात तेवढा दम नाहीये, त्यामुळे यानंतर या बापासमोर माज नाही दाखवायचा. मी तुला जन्म दिलाय हे कायम लक्षात ठेवायचं. आणि यानंतर या घरात राहायचं असेल तर मी जसं सांगेल तसंच राहायचं. जास्त माज दाखवायचा नाही, एवढं लक्षात ठेव. आता तर विक्रांतची लिमिट संपलेली असते. आता या आमदाराला मी सोडणार नाही असं तो ठरवतो आणि जोरात ओरडतो, बस झाला दिग्विजय शिर्के. विक्रांतचे ते डोळे, त्याचं आरडणं ओरडणं हे सगळं खूपच भयानक असतं. आमदार शिर्के, अर्पिता, सुवर्णा सगळे खूप घाबरतात आणि विक्रांत चिडून म्हणतो, आता बस झालं, खूप बोललास तू आणि खूप ऐकून घेतलं मी. असं म्हणून विक्रांत चक्क आमदार शिर्केचा गळा पकडतो आणि त्याला फरफटत भिंतीवर घेऊन जातो आणि त्याचा गळा जोरात दाबतो. अर्पिता, सुवर्णा त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात, सोड विक्रांत सोड. पण विक्रांत काय ऐकत नाही आणि म्हणतो, मला शंड म्हणतोस, मला नामर्द म्हणतोस, तू कोण आहे रे? मी तुझ्या जीवावर नाही जगत. तू मला जन्माला घातलं, मला खायला घालणं, मला लहानचं मोठं करणं हे तुझं कर्तव्य आहे. पण तू कोण आहेस रे? विक्रांतचे एक्सप्रेशन, त्याचे ते डोळे खरंच खूप भयानक आहेत. सुवर्णा म्हणते, सोड विक्रांत, तुझे वडील आहेत ते, सोड त्यांना. विक्रांत आपल्या आईवर सुद्धा जोरात ओरडतो, तू गप्पास. त्यामुळे सुवर्णा सुद्धा खूप घाबरते. सुवर्णा, अर्पिता त्याला सोडवण्याचा प्रयत्न करत असतात, पण विक्रांत काही आमदार शिर्केचा गळा सोडत नाही आणि म्हणतो, मी तुझ्या तुकड्यावर जगलो असं म्हणतोय. तू कोण आहे रे? मोठ्या मोठ्या राजकारणाच्या मागे शेपटी हलवत फिरतो, त्यामुळे तुला पार्टीने फेकलेलं आमदारकीचं तिकीट मिळालं, त्याच्या जीवावर निवडून आलास तू. नाहीतर तुझं कर्तृत्व काय आहे? काय केलंस तू? आयुष्यभर भ्रष्टाचार केले, पैसे खाल्ले, लोकांचे जीव घेतले, लोकांना त्रास दिला, लोकांवर अन्याय केला आणि राजकारणी झाला तू. पण मला तुझ्यासारखं लोकांसमोर शेपटी हलवत आणि लोकांवर अन्याय करत नाही जगायचं आहे. मला माझ्या मर्जीने जगायचं आहे. मला जसं वाटेल तसं जगायचं आहे आणि मी ते जगत राहणार.
तुला शेवटचं सांगतोय, यानंतर जर तू मला काही बाही बोलला, माझं आयुष्य कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला ना, तर मी तुझा जीव घेईल एवढं लक्षात ठेव. माझ्या नादाला लागायचं नाही. अर्पिता आणि सुवर्णा रडत असतात, त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतात, विक्रांत सोड, विक्रांत सोड. परंतु विक्रांत काहीच ऐकत नाही आणि म्हणतो, ही तुला शेवटची वॉर्निंग. जर यानंतर माझ्या वाट्याला गेला तर मरशील एवढं लक्षात ठेव. असं म्हणून विक्रांत आमदार शिर्केचा गळा सोडून देतो आणि आपल्या रूममध्ये रागारागाने निघून जातो. आमदार शिर्केला जबर धक्का बसलेला असतो. माझ्या मुलानेच आज माझा गळा दाबला, माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला, यावर त्याचा विश्वासच बसत नाही. तो पूर्णपणे कोमात गेलेला असतो. अर्पिता आणि सुवर्णा त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतात, धीर देण्याचा प्रयत्न करतात. आणि इकडे विजयाची बडबड सुरूच असते. विजया ऊर्जाला सगळा दोष देत असते आणि म्हणते, जेव्हापासून ही ऊर्जा शिंदे आपल्या घरात आली ना, तेव्हापासूनच तिने ही सुरुवात केली आहे. या घरात जे काही घडणार ते ती करणार, जे काही करणार ते तीच सगळं क्रेडिट घेणार. या घराची मालकीण होण्याची स्वप्न पाहते ती आणि मला हे बिलकुल चालणार नाहीये. शौर्य, तू सुद्धा तिच्या मागे ना पूर्ण वेडा झालाय. अरे डोळे उघड आणि बघ नीट, ती तुझ्याबरोबर काय करतीये, या घराबरोबर काय करतीये. या घरात तिचा येण्याचा उद्देश तुझ्याशी प्रेम करणं, तुझ्याशी लग्न करणं नाहीये. वेगळ्या उद्देशाने ती घरात आलीये, हे लक्षात ठेव. हे सगळं ऐकून शौर्यला खूप वाईट वाटतं आणि ऊर्जा म्हणते, नाही सासूबाई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. विजया चिडून म्हणते, गप्प बस तू, एक शब्दही बोलू नको. ऊर्जा म्हणते, नाही सासूबाई, बोलू द्या मला. तुमचा जो गैरसमज आहे ना, तो मला दूर करायचा आहे. तुमचे माझ्याबद्दल खूप सारे गैरसमज आहेत. तुम्हाला जसं वाटतंय ना, तसं मी काही करण्याचा प्रयत्न करत नाहीये. मी कोणत्याही वेगळ्या उद्देशाने या घरात आलेली नाहीये. माझं शौर्यावर प्रेम आहे आणि फक्त शौर्यासाठी मी या घरात आली आहे. दुसरा माझा कोणताही हेतू नाहीये. विजया चिडून म्हणते, माहिती आहे ना, मग तू हे सगळं का करतीयेस? तू का सांगितलंस की पोलिसांना कॉल करू नका? तू का सांगितलंस की शौर्य आपणच तीर्थाला सोडवायला जाऊया? हे सगळं तुझ्यामुळे घडतंय. जर तू शौर्याच्या आयुष्यात कधी आलीच नसती ना, तर आत्तापर्यंत शौर्य हा अर्पिताशी लग्न करून सुखी असता आणि हे सगळं कधी घडलंच नसतं. माझी तीर्था आज किडनॅप कधी झालीच नसती. आज माझ्या तीर्थाच्या आयुष्याचं काही बरं वाईट झालं असतं, तिचे हातपाय मोडले असते, तिचा जीव घेतला असता, तर तो काय तू भरून दिला असता का? या सगळ्यासाठी तूच जबाबदार आहे. ऊर्जा आणि शौर्यला खूप वाईट वाटतं. कुमुदिनी आजी चिडून म्हणते, बस झालं विजया, तोंडाला येईल ते बोलू नकोस. उलट आज तीर्थ आपल्यामध्ये आहे ते फक्त ऊर्जामुळे. आणि मुलं कोणत्या परिस्थितीतून येथे आलीये हे तरी कळतंय का तुला? तोंडाला येईल ते बोलत सुटलीये. खरंच खूप चुकीचं वागतेस तू. आणि तेवढ्यात विजया म्हणते, वाह, हे सगळं तुमच्यामुळे झालंय. तुम्ही सुद्धा यासाठी तेवढ्याच जबाबदार आहात. घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. शौर्य म्हणतो, मॉम काय बोलतेस तू? आजीचा यात काहीच दोष नाहीये. आणि आदित्य म्हणतो, सगळे आता गप्प बसा. आजी तू रूममध्ये जाय, शौर्य ऊर्जा तुम्ही रूममध्ये जा, मॉम डॅड तुम्ही सुद्धा रूममध्ये जा. तेवढ्यात दिव्या म्हणते, नाही आदित्य, आई म्हणतायत ना की यासाठी आजी जबाबदार आहेत, मग त्यांना बोलू तर दे, त्या का जबाबदार आहेत? आदित्य चिडून म्हणतो, दिव्या तू गप्प बस, आजी यात जबाबदार नाहीये. विजया म्हणते, थांब आदित्य, मी सांगते या कशा जबाबदार आहेत. यांनी जर शौर्य आणि ऊर्जाला हनीमूनला पाठवलं नसतं तर हे सगळं घडलंच नसतं. शौर्य येथे असता आणि तीर्थाला सोडवण्यासाठी तुम्ही सगळे गेला असतात. ऊर्जाला हे सगळं क्रेडिट घेताच आलं नसतं. हे सगळं यांच्यामुळे झालंय, कारण त्यांनी या दोघांना हनीमूनला पाठवलंय. आजी म्हणते, विजया तू काय बोलतेस, तुला तरी कळतंय का? म्हणजे असं काही घडू नये या भीतीने सगळ्यांनी कायम घरातच राहायचं, कुणी कधी कुठे जायचं नाही, कुणी कधी काही प्रवास करायचा नाही, असं म्हणायचंय का तुला? विजया म्हणते, नाही नाही नाही, पाठवा ना, तुम्हाला यांना जेथे पाठवायचं तेथे पाठवा. मी तर म्हणते या दोघांना हनीमूनसाठी तुम्ही विदेशात पाठवा, तुमची इच्छा पूर्ण करून घ्या. शौर्यला खूप वाईट वाटतं आणि विजया म्हणते, ही ऊर्जा शिंदे या घरात आली फक्त तुमच्यामुळे. तुम्ही तिला या घरात आणलंय, नाहीतर शौर्य आणि तिचं लग्न कधी झालंच नसतं. विजया तोंडाला येईल ते बोलत असते. हर्षवर्धन हे सगळं पाहत असतो. मग घरात प्रत्येकाची वेगवेगळी भांडणं सुरू होतात. विजया आजीचं भांडण सुरू असतं, आदित्य आणि त्या दिव्याचं भांडण सुरू होतं. इकडे तीर्था ही हर्षवर्धनला मिठी मारते. मग ऊर्जा शौर्य एकमेकांशी बोलत असतात.
तीर्था त्यांच्याशी बोलत असते आणि हर्षवर्धन गप्प बसून हे सगळं पाहत असतो. कधी तो जिन्यावर जातो, कधी जिन्यावरून खाली उतरतो आणि आपल्या घरामध्ये आपलं संपूर्ण कुटुंब एकमेकांशी फक्त भांडण करतंय, सगळ्यांची एकमेकांशी भांडणं होत आहे हे त्याला दिसतं आणि हर्षवर्धन खूप दुःखी होतो. हर्षवर्धन हा आपल्या रूममध्ये येतो. तेथे बुद्धिबळाचा डाव ठेवलेला असतो आणि या बुद्धिबळाच्या पटावरून तो वजीर हातात घेतो आणि म्हणतो, या वजिराला असं वाटतं की तो या बुद्धिबळातला सगळ्यात मोठा प्लेयर आहे आणि त्याला कुणीच हरू शकत नाही, त्याचं कुणी वाकडं करू शकत नाही. दिग्विजय शिर्के, तुला सुद्धा असंच वाटतंय की तू या बुद्धिबळाच्या खेळातला वजीर आहेस, परंतु या बुद्धिबळाच्या पटावर एक घोडासुद्धा असतो जो वजिराला सुद्धा नमवू शकतो, हे तुला माहीत नाहीये. आणि या बुद्धिबळाच्या पटावरचा घोडा मी आहे, जो आता तुला नमवणार, तुला कायमचं संपवणार. दिग्विजय शिर्के, आता तुझे दिवस भरले आहेत. माझ्या घरात हे जे सगळे वाद सुरू आहेत, सगळेजण एकमेकांशी भांडताय ना, ते फक्त तुझ्यामुळे हे सगळे वाद होत आहे. आता मी तुला अशी अद्दल घडवणार ना की पुन्हा माझ्या कुटुंबाकडे पाहण्याची तुझी हिंमतसुद्धा होणार नाही. माझ्या मुलीला किडनॅप करून तिच्याशी तुझ्या मुलाचं लग्न लावून देण्याचा प्रयत्न करून तू खूप मोठी चूक केली आहे आणि ही चूक तुला चांगलीच महागात पडणार आहे, एवढं लक्षात ठेव. आता हर्षवर्धनने सुद्धा ठरवलं आहे की तो आमदार शिर्केची चांगली ठासणार. एकतर आधीच त्याच्या मुलाने त्याची जिरवली आहे आणि आता हर्षवर्धन त्याच्या मागे लागला म्हणजे त्याला पळता भुई थोडी होईल, एवढं मात्र नक्की. आणि इकडे दिग्विजय शिर्के हा बिचारा दुःखी चेहरा करून त्याच्या घरी असा विचार करत बसलेला असतो. विक्रांतने त्याचा जो गळा दाबलाय तो गळा चोळत चोळत गळ्याला हात लावत बसलेला असतो. तेवढ्यात अर्पिता तेथे येते आणि म्हणते, डॅड, तुम्हाला खूप त्रास होतोय का? तुमचा गळा दुखतोय का? तर आमदार शिर्के म्हणतो, नाही बेटा, एवढं काय नाही. तर अर्पिता म्हणते, तुम्ही थोडं झोपता का? तुम्ही जर झोपले ना तर तुम्हाला बरं वाटेल. आमदार शिर्के म्हणतो, झोप तर उडाली आहे. जर झोप आली असती तर काही क्षणांसाठी सगळं विसरून गेलो असतो, पण आता काहीच विसरता येत नाहीये. माझ्या स्वतःच्या मुलाने माझा गळा दाबला, माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला, माझ्याशी या पद्धतीने बोलला ना, हे सगळं पुन्हा पुन्हा आठवतंय. अर्पिता म्हणते, डॅड, खरंच विक्राने जे काही केलं ते खूप चुकीचं केलं, पण तुम्हाला माहिती आहे ना, तो लहानपणापासूनच असा आहे, तापट आहे, जे मनात येईल ते बोलतो, जे येईल ते करतो, समजून घ्यायला हवं आपणच. आमदार शिर्के म्हणतो, कसं समजून घ्यायचं बेटा? तो घरात तोडफोड करायचा, आदळआपट करायचा, एखाद्या वस्तूसाठी हट्ट करायचा, घरातील नोकर माणसांवर ओरडायचा, उद्धटपणे बोलायचा, वेळ पडली तर त्यांना मारायचा. ते सगळं आपण सहन केलं, पण स्वतःच्या बापाला, ज्या बापाने जन्म दिला, ज्या बापाने हे ऐश्वर्य दिलं, एवढं सगळं केलं, त्या बापाशी असं वागणं, त्या बापावर असं बोलणं, त्या बापाची अशी बेइज्जती करणं, त्याचा गळा दाबणं, हे कसं समजून घ्यायचं? अर्पिता म्हणते, खरं आहे तुमचं, आज विक्की खूप चुकीचा वागलाय आणि बरं झालं त्याचं तीर्थाशी लग्न झालं नाही. जर त्याचं तीर्थाचं लग्न झालं असतं तर हर्ष अंकलने त्याला कधीच माफ केलं नसतं आणि मग माझं आणि शौर्याचं लग्नसुद्धा प्रॉब्लेममध्ये आलं असतं. हे ऐकून आमदार शिर्केला खूप राग येतो. आमदार शिर्के मनात विचार करतो, माझ्या मुलीचा हा भ्रम कधी तुटणार आहे काय माहीत. तेवढ्या सुवर्णा तेथे येते आणि आमदार शिर्के अर्पिताला तिला घेऊन जायला सांगतो. या दोघी जातात. आमदार शिर्के मनात विचार करतो, तुझं आणि शौर्याचं लग्न आता कधीच होणार नाही. त्या हर्षवर्धन जहागीरदारला तोंड दाखवायला मला जागा राहिली नाहीये, काही विचारायची सोय राहिली नाहीये. आमदार शिर्के खूप दुःखी होतो. आणि इकडे शौर्य, आजी आणि ऊर्जा एका रूममध्ये असतात. शौर्य खूप चिडलेला असतो आणि म्हणतो, आजी, मॉम जे काही बोलली ना ते मला बिलकुल सहन होत नाहीये. ती खूप चुकीचं बोलली आहे. ती काय बोलत होती तिला तरी कळत होतं का? आजी म्हणते, शौर्य तू शांत हो, बस येथे. शौर्य म्हणतो, नाही आजी, डॅडनी तिला समजवायला पाहिजे होतं ना. डॅड तिला समजून सांगू शकत होते, पण डॅडसुद्धा काही बोलले नाही. तेव्हा आजी या दोघांना समजावून सांगते, तशी तर विजा खूप समजूतदार आहे, पण तिच्या मनात तुमच्या लग्नानंतर एक अढी आहे, त्यामुळे ती अशी वागतीये. आणि झोपलेल्याला उठवता येतं, झोपल्याचं सोंग घेणाऱ्या माणसाला नाही उठवता येत, त्यामुळे विजाला कुणीही समजावलं तरी ती समजून नाहीच घेणार. तुम्ही फक्त काळजी करू नका, तुमचा संसार सुखाने करा. ऊर्जा आणि शौर्य यासाठी हो म्हणतात आणि आजचा एपिसोड येथेच संपतो.
फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की दिव्या विजयाचे कान भरून देईल की ऊर्जा या घरात तुमची जागा घ्यायला निघाली आहे. त्यामुळे विजया ही पुन्हा एकदा ऊर्जावर आगपाखड करेल की या घरात तू माझी जागा कधीच घेऊ शकत नाही, मी तुला ती घेऊ देणार नाही, एवढं लक्षात ठेव. आणि इकडे अर्पिता ही विक्रांतला म्हणेल की पप्पांची माफी माग, पण विक्रांत त्यासाठी नकार देईल. आणि इकडे आमदार शिर्केचं वेगळंच सुरू असेल की आता माझ्या रस्त्यातला काटा मलाच काढावा लागणार आहे. आता हा काटा नेमका कोणता आहे, ऊर्जा, हर्षवर्धन की शौर्य, हे आपल्याला पुढील एपिसोडमध्ये कळेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि वचन दिले तुम्हाला या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.